श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, अंगारकी चतुर्थी जी आहे ती उद्याच्या दिवसाला येणार आहे. 6 जानेवारी 2026 वार मंगळवार. मंगळती चतुर्थी बोलतात, अंगारकी चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थी असे बरेच प्रकारे आपण बोलतो. पण या चतुर्थीला खूप महत्त्व दिलं जातं आणि पहिल्याच म्हणजेच काय तर ह्या वर्षाची पहिलीच जी चतुर्थी आहे ती खूप फलदायी ठरणार आहे. या चतुर्थीला तुम्ही जी काही सेवा सुरुवात करणार आहे गणपती बाप्पाची, त्या सेवेचं फल हे अगणित मिळत असतं. आणि त्यातलीच एक सेवा म्हणजे खूप अतिउत्तम आणि अति प्रभावशाली अशी सेवा आहे. मी स्वतः ही सेवा केलेली आहे म्हणून तुम्हाला हे सांगत आहे. तर बघा, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, बघा तुम्हाला संतती होत नाही, तुमचं घराचं काम आहे ते होत नाही, तुमचं लोन पास होत नाही, मुलांचा अभ्यासाविषयी असू द्या, मुलांच्या स्पर्धा परीक्षांचा मुलांचा अभ्यास चालू आहे तरी होत नाही आहे, बऱ्याच काही अडचणी असतात. आपला संसार आहे त्यामध्ये विघ्न येत असतात, काम व्हायला जातं पण राहून जातं आणि सगळ्या सेवा करून देखील तुम्ही थकला असणार. तर तुम्हाला सांगते, गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. आपले विघ्न हे दूर करायचं काम हे गणपती बाप्पा करत असतात. त्यांची ही सेवा केल्याने नक्कीच तुमची इच्छापूर्ती होईल. सेवा अगदी छोटी आहे, अगदी तुम्हाला बघा एका दिवसाला 5-10 मिनिटं लागतील सेवा करायला, जास्त वेळ लागत नाही. म्हणून ही सेवा चालू करताना तुम्ही बघा, मंगळवारच्या दिवशी संकष्ट चतुर्थी आहे त्या दिवशी सुरुवात करू शकतात आणि नक्कीच ही सेवा ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असेल त्यांनी चालू करावी. तर बघा, ही सेवा चालू करत असताना तुम्हाला 120 दिवसांसाठी चालू करायची आहे, म्हणजे 120 दिवसांसाठीच करायची आहे ही सेवा. आणि मंत्र जो आहे तो 121 वेळा म्हणायचे, दररोजच्या दररोज 121 वेळा म्हणायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने सेवा राहील, बाकी दुसरं कोणतीही सेवा नाही. संकष्ट चतुर्थी उद्याच्या दिवसाला आहे. तर उद्या सर्वप्रथम तुम्हाला आंघोळ वगैरे सगळं आपलं शिशिरभूत झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या देवघरात असते, सगळ्यांच्या देवघरात असेल. तर बघा, गणपती बाप्पांची मूर्ती आपण तामणात घेऊन त्याचा अभिषेक करायचा आहे, गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे आपल्याला. गणपती बाप्पांचा अभिषेक करत असताना तुम्हाला बघा, अथर्व शीर्ष जे आहे ते जास्तीत जास्त संख्येने पठण करायचं आहे. आणि अभिषेक पाण्याने केला तरी सुद्धा चालेल, पंचामृताने, पाण्याने, तुम्हाला जे सोपं वाटेल त्या पद्धतीने करा. गणपती अथर्व शीर्ष जे असतं ते 1 वेळा, 11 वेळा अशा पद्धतीने पठण करू शकतात. आणि नाही जमलं, आता तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा करत आहेत, नाही जमलं तुम्हाला 11 वेळा, तर निदान 1 वेळा तरी पठण करा असं सांगेल. कारण अथर्व शीर्ष हे खूप आवडतं गणपती बाप्पांना, आवडतं स्तोत्र आहे म्हणून तुम्हाला सांगेल. ठीक आहे, गणपती बाप्पांचं स्तोत्राने पठण करावं. नंतर ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणून तुम्हाला 11 वेळा म्हणा आणि पाणी व्हायचं आहे. दूध टाकत असणार तर दुधाने करा अभिषेक, आणि अभिषेकामध्ये दूध वापरलं असेल तर नंतर पाण्याने स्वच्छ मूर्ती धुवायची आहे, स्वच्छ पुसून घ्यावी. गणपती बाप्पांना आसनस्थ करायचं आहे. नंतर गणपती बाप्पांची पंचोपचार अशी धूप, दीप, आरती वगैरे ओवाळायची आहे. लाल फूल असेल ते आपण गणपती बाप्पांना व्हायचं आहे, दुर्वा असेल तर दुर्वा व्हायचे आहेत गणपती बाप्पांना, या पद्धतीने करा. त्यानंतर तुम्हाला सांगेल, आपल्या घरात पूजा झाल्यानंतर आपल्या घराजवळ गणपती बाप्पांचं मंदिर असेल, निश्चितच तुमच्या घराजवळ मंदिर असेलच. ठीक आहे, तर गणपती बाप्पांच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे. मंदिरात जात असताना तुम्हाला आता तिथे काही वस्तू न्यायच्या आहेत. आता त्या वस्तू कोणत्या बघा, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना न्यायचा आहे, विड्याची जोड पानं न्यायची आहेत, एक म्हणजे विडा जो बोलतो ना आपण, सुपारी, नाणं आणि विड्याची 2 पानं, या पद्धतीने हा विडा न्यायचा आहे. त्यानंतर एक नारळ न्यायचा आहे. दक्षिणा यथाशक्ती तुम्हाला जेवढं सोपं वाटेल, म्हणजे 11-21 रुपये या पद्धतीने. डाळिंब जे असतं ते न्यायचं आहे आपल्याला. दुर्वा असतील, दुर्वांचा बंच असतो 21 दुर्वांचा, तो आपल्याला न्यायचा आहे. तिथे लाल फुलं आपल्याला न्यायचं आहे. या वस्तू घेऊन आपल्याला, आणि बाकी गोष्टी तुम्ही तुमच्या याच्यानुसार घेऊन जाऊ शकता, म्हणजे जसं धूप, दीप किंवा तुपाचा निरांजन जर तुम्हाला शक्य झालं तर ते सुद्धा घेऊन जाऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला सांगेल, ह्या वस्तू घेऊन आपल्याला मंदिरात जायचं आहे. मंदिरात गेल्यानंतर आता बऱ्याच महिला बोलतील, ताई मंदिरात नाही गेलं तर चालेल का, पण जायचंच आहे. मंदिरात जेवढी पॉझिटिव्ह सकारात्मकता असते तेवढी कुठेच राहत नाही. म्हणून सर्वप्रथम पहिल्या दिवशी तुम्हाला मंदिरातच जायचं आहे, कारण मी केलेली आहे सेवा म्हणून तुम्हाला सांगेल. मंदिरात गेल्यानंतर गणपती बाप्पांना तिथे आपण सांगावं जे काही तुमच्या मनात असेल, गणपती बाप्पांना म्हणावं की मी आजपासून संकल्पयुक्त सेवा अशी करणार आहे, या कामासाठी करत आहे, तर माझ्याकडून ही सेवा करून घ्या, मी एक स्वामी सेवेकरी आहे, हे सुद्धा आपण गणपती बाप्पांना सांगायचं आहे. तिथे आपण विडा दाखवायचा आहे, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे, डाळिंब नैवेद्याला ठेवायचं आहे, नारळ ठेवायचं आहे, खडी साखर थोडी घेऊन जायची, ती दुर्वा व्हायचे आहेत, फूल व्हायचं आहे, ही सगळी अशी पूजा करायची. आणि तिथे आपण हात जोडून गणपती बाप्पांसोबत तिथे
जे काही तुमची अडचण असेल ती सांगावी, जी सेवा तुम्ही करणार आहे ती तिथे सांगायची आहे आणि घरात आपण यायचं आहे। घरी आल्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे। आता संकल्प तुम्ही सकाळी देवपूजा केली तेव्हा केला तरीसुद्धा चालेल, किंवा मग मंदिरातून आल्यावर सेवा चालू करणार असणार तेव्हा केला तरीसुद्धा चालेल। संकल्प करावा। संकल्पामध्ये तुमचं नाव, गोत्र सगळं काही घ्यायचं आहे। तुमची अडचण असेल ती म्हणायची आहे, म्हणजे सांगायची आहे। या अडचणीसाठी अशी गणपती बाप्पा मी तुमची ही सेवा करत आहे, 120 दिवसांसाठी करत आहे। हा मंत्र जो आहे तो मी 121 वेळा पठण करणार आहे, असं आपण गणपती बाप्पांना सांगायचं आहे। संकल्प आपण सोडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल आपल्याला 120 दिवसासाठी हा संकल्प करायचा आहे आणि जो मंत्र आहे तो पठण करायचा आहे। हा मंत्र तुम्हाला 121 वेळा म्हणायचा आहे। मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा। मंत्र परत एकदा सांगते, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा। मंगल मूर्ती नाही तर मंगल मूर्ते म्हणायचं आहे, ठीक आहे। हा मंत्र तुम्हाला 121 वेळा पठण करायचं आहे। आता 121 वेळा तुम्ही तुमच्या पद्धतीने काउंट करा। असं 121 वेळा तुम्हाला दररोज हा मंत्र जप करायचा आहे। आता मासिक धर्म आला किंवा नियम काय असतात काय नाही, तर मासिक धर्म आला तर सेवा 4 दिवस स्किप करा, 5व्या दिवसापासून तुम्ही कंटिन्यू करा। सुत्तक आलं, आता बघा सुत्तक जर आलं, मी तेवढे दिवस स्किप केले होते सुतकाचे आणि त्यानंतर कंटिन्यू केलं होतं, या पद्धतीने केलं होतं। सुत्तक विधी, काही अडचण आली, गावी जावं लागलं तुम्हाला, मध्येच काही इम्पॉर्टंट असं काम आलं तर तुम्ही बघा आलंच तर तेवढे दिवस जा, त्यानंतर तुम्ही येऊन जा। मांसाहार कडकडीत वर्ज्य आहे। मांसाहार जर तुम्ही करत असणार तर जोपर्यंत तुमची सेवा होत नाही तोपर्यंत मांसाहार करायचा नाही। जेवढे दिवस तुमची सेवा तुम्ही म्हणजे 120 दिवसात करा, नाहीतर मग कितीही दिवसात करा, पण मात्र मांसाहार करायचा नाही, ही सेवा पूर्ण होते तोपर्यंत, ठीक आहे। या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे। दररोजच्या दररोज तुम्ही एकच वेळ ठेवायचा प्रयत्न करा सेवेचा। सकाळी आपण देवपूजा केली लगेचच आपली सेवा करून घ्यायची, काही जास्त 5 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही या सेवेसाठी, म्हणून या पद्धतीने करा। तर पहिल्या दिवशी आपल्याला अभिषेक वगैरे करायचं असतं, त्यानंतर नाही केला तरी चालेल। सेवा झाल्यानंतर याचं उद्यापन वगैरे काही नाही, साधी आणि सोपी सेवा आहे। जर तुमची सेवा पूर्ण म्हणजे झाली आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मंदिरात जा, त्यांना सांगू नये की अशी सेवा मी तुमची केली, अशा कामासाठी केली। तुमची जर समजा इच्छा पूर्ण झाली, मध्येच इच्छा पूर्ण झाली तरीसुद्धा तुम्ही कंटिन्यू ही सेवा पुढे करून घ्या, 120 दिवसाची या पद्धतीने करा। आणि सेवा झाल्यानंतर सुद्धा तुमची इच्छा पूर्ण झाली नाही तर बघा अवश्य गणपती बाप्पा ही सेवा केल्यानंतर बऱ्याच लोकांचा अनुभव आहे की आपलं काम येतच म्हणजे होतं। त्यामुळे मनापासून करा एवढंच सांगेल, कोणाच्या निंदा नालस्ती करायचं नाही। आपली सेवा गणपती बाप्पा आणि आपण एवढंच आपलं ध्येय ठेवायचं आणि सेवा पूर्णत्वाला न्यायची आहे आपल्याला। या पद्धतीने नियम वापरून किंवा नियम जे असतात ते सांगून, बाकी काही नियम याला जास्तीचे नाहीत। फक्त तुम्हाला सांगेल सेवा मनापासून करा, विश्वासाने करा आणि एक निशंक भावना ठेवून करा। होईलच का, असंच होईल का, तसंच होईल का, हे करण्यापेक्षा होणारच आहे हे लक्षात ठेवा। मी या कामासाठी करत आहे, ते होणारच आहे, त्यासाठी मी ही सेवा करत आहे, या पद्धतीने मनात ठेवा। नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल। तर बघा बऱ्याच लोकांच्या सेवा ह्या लवकरात लवकर होतात, बऱ्याच लोकांच्या सेवा ह्या जास्ती वेळसुद्धा चालतात। माझी ही सेवा मी जेव्हा केली होती तुम्हाला सांगते, 120 दिवसांची सेवा ही जवळजवळ मला 5.5 महिने लागले होते। सेवा थोडी करायची, सुत्तक यायचं, विधी यायची, बरेचसे अडथळे यायचे आणि मग असं करत 5.5 महिना ही सेवा मला गेली होती। म्हणून करता करविणारा तूच एक स्वामीनाथा, शेवट ते करणारे असतात, त्यांना जेव्हा द्यायचं तोपर्यंत आपली ही सेवाच असते। पण फक्त आपला एक प्रयत्न प्रामाणिक ठेवायचा, आपल्या परीने आपण पूर्ण प्रयत्न करून ही सेवा पूर्णत्वाला न्यायची असते। नक्कीच आपली सेवा पूर्ण होते। सेवा पूर्ण होत असताना इच्छासुद्धा आपली पूर्ण होत असते, ठीक आहे। चला मनापासून मग ही सेवा सुरुवात करा। चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते, गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते। नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।